उन्हाळ्याची सुट्टी आणि किचन एक्सपेरिमेंट्सच्या पार्ट 2 मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर मुलांना आता शाळेला सुट्टी लागल्याच आहेत आणि सुट्टीमध्ये काही हॉबी असली पाहिजे म्हणून कुकिंग हा एक ऑप्शन असूच शकतो. त्यामुळे आज आपण बनवणार आहोत खास त्या उन्हाळ्याच्या सुट्टी एन्जॉय करत असणाऱ्या पोरांसाठी. आज आपण बनवत आहोत सर्वांना आवडणारा एग फ्राईड राईस. बनवायला अगदी सोपा आणि टेस्टला एकदम भन्नाट असा लागतो. तर तुम्ही शाळेत किंवा कॉलेजमध्ये जात असाल तर तुम्हाला हा बनवायला नक्कीच येणार आहे माझ्यासारखंच. तर सगळ्यात पहिलं मी घेतलं आहे पॅनमध्ये तेल. तेलामध्ये मी मस्त अंडी फोडून त्याला स्क्रॅम्बल केलं आहे. जितकी अंडी घ्यायची तितकी घेऊ शकता कारण बरं अंड्याचा फ्लेवर खूप टेस्टी लागतो. तर स्क्रॅम्बल केलेले एग्स मी काढले आहेत. त्यानंतर मी तव्यात परत एक थोडंसं तेल घेतलं आहे. त्या तेलात आपण जी चिरलेली मस्त बारीक कोबी ती बरोबर माझ्या मम्मानी बनवलेली ही आलं लसूण पेस्ट जी इतकी मस्त स्मेल करते. त्यानंतर मी आपण चिरलेले कॅप्सिकम सुद्धा ऍड करते आहे. सगळं सॉटे करून झाल्यावर त्यात थोडंसं आपण शेजवान चटणी टाकूया. जास्त टाकली तरी प्रॉब्लेम नाही. मिरच्या ज्या खायच्या नाहीयेत राईसमध्ये टाकायच्या आहेत. थोडीशी शुगर घेतली आहे मी कारण आपण सगळे लहान आहोत. नंतर त्यात मी टाकला आहे थोडासा राईस शिजवलेला, कालचा रात्रीचा असेल तरी चालेल. मीठ जर याच्या आधी किचनचा अनुभव जास्त नसेल तर पेरेंट्सची थोडीशी हेल्प घेऊ शकता. नंतर आपलं स्क्रॅम्बल्ड एग जे आपण काढलं होतं तेही घ्यायचं आहे. सगळं मस्त एक साथ मिक्स करायचं आहे, डान्स करायचा आहे, उन्हाळ्याच्या सुट्टीचा पुरेपूर आनंद घ्यायचा आहे आणि तुम्हाला हा सुगंध येणार आहे त्या आनंद घेता घेता आणि स्वतःला तुम्हाला असंच क्राऊन पण द्यायचं आहे. सो ही डिश आहे ऑलमोस्ट रेडी. फटाफट करूया ह्याचं प्रेझेंटेशन. करायच्या आधी तो 2 मिनिटं तुम्ही बनवलेला राईस असेल ना त्याच्याकडे असं डोळे खोलून खोलून बघा कारण पहिल्यांदा तुम्ही एवढं काहीतरी टेस्टी आणि छान बनवलं आहे. प्रेझेंटेशनसाठी काही नाही हो, मी फक्त एका ताटात मस्त घेतली आहे राईस. त्याचबरोबर आपण थोडी शेजवान चटणी, थोडा टाइमपास जे आपल्याला लागतं ते थोडंसं घेते आहे आणि आपली डिश रेडी झाली आहे. जर तुम्हाला ही रेसिपी ट्राय करायची आहे तर नक्की ट्राय करा कारण स्वतःहून काही बनवलं आणि त्यात पण ते टेस्टी झालं तर इतकं प्राऊड फील होतं ना की तुम्हाला ते नक्की कळेल. पण त्याआधी तुम्ही करा ना. आणि पार्ट 1 मध्ये बाय द वे आपण बनवलं होतं सँडविच, तर तेही नक्की पहा.